नमस्कार, वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत। आज आपण हे फोडणीचं कालवण हे पाहणार आहोत। अगदी सिंपल आणि ह्याला भरपूर ऑप्शन असतात। त्याच्यासाठी हे जवळा वडा किंवा बोंबील फ्राय किंवा मी पापलेट, हे भरलेली पापलेट आहे, त्या सगळ्यांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। इवन तुम्ही ही पुडा केलेला आहे मुशी मासलीचा किंवा चिकन फ्राय, ह्या सगळ्या तुम्ही ह्या फोडणीच्या कालवणबरोबर एकदम मस्त एन्जॉय करू शकता। तर त्यासाठी इथे मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि गॅस कमी करायची आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा, खूप फुल भरून नाही, तेल घालायचं आहे। तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये अगदी पाव चमचा जिरे घालणार आहोत। जिरे छान फुललं पाहिजे। जिरे फुलल्यानंतर आता कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्त्याने ह्या फोडणीच्या कालवणला खूप छान टेस्ट येते। आणि हा बारीक चिरलेला अर्धा कांदा आहे। मी पांढरा कांदा घेतलेला आहे, तुम्ही लाल कांदा देखील वापरू शकता। आलं, लसूण आणि मिरचीचं हे मी ठेचा घेतलेला आहे। अगदी ताजं वाटलेलं वाटण आहे आणि चांगलं व्यवस्थित परतून घेऊया। मंद आचेवरती आपण ही पातेलं ठेवलेलं आहे। आता ह्यावर परात देऊन त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि 2 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे। 2 मिनिटं झालेली आहेत। आपण प्लेट परात बाजूला करूया आणि कांदा व्यवस्थित चांगला परतलेला आहे। आलं लसूण वाटण देखील, त्यामध्ये 1 छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तुम्ही ह्याची पेस्ट देखील करू शकता आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। 1 टीस्पून फुल बॉटल मसाला, अर्धा टीस्पून हळद पावडर घातलेली आहे। त्यानंतर ते मिक्स करून घेऊया। त्यानंतर ह्यामध्ये हे असे बोंबील घालायचे आहेत। सुके बोंबील असतात, ते धुवून घेतलेले आहेत आणि त्याचे 2-2 तुकडे केलेले आहेत। तर हे 5-6 बोंबील त्यामध्ये घातलेले आहेत। पुन्हा एकदा पाण्याची प्लेट देऊन टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे। तर इथे खाली लागू शकते, त्यासाठी आपण अगदी थोडंसं पाणी घालणार आहोत आता, कारण हे कधी-कधी स्टीलचं पातेलं असते, ते लवकर असं पातेल्याला लागते ती, त्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे। आणि पुन्हा एकदा ही पाण्याची प्लेट देऊन टोमॅटो शिजेपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत। अगदी 2 मिनिटात शिजते। 2 मिनिटं झालेली आहेत। आपण आता परत बाजूला करूया। टोमॅटो मस्त शिजलेला आहे, पहा एकदम व्यवस्थित शिजलेला आहे। काही लोक यामध्ये सुक्या बोंबल्याऐवजी सुकट देखील टाकतात आणि ह्या फोडणीच्या कालवणबरोबर काही पापड देखील फ्राय करतात किंवा भाजून घ्यायचा असतो। की आता ह्या फोडणीच्या कालवणला खूप ऑप्शन आहेत। पूर्वी भाजलेले चणे किंवा पापड ह्यावरच हे फोडणीचं कालवण आम्ही जेवायला घेत असू। टोमॅटो मस्त शिजलेला आहे। आता इथे मी 1 लिंबा एवढी चिंच घेतलेली आहे आणि त्याचा कोळ काढलेला आहे, तो घालायचा आहे। तुम्हाला चिंच नको असल्यास तुम्ही कोकम आगळ देखील वापरू शकता। आणि आता ह्यामध्ये पाणी घालणार आहोत। तर तुमची क्वांटिटी किती तुम्हाला पाहिजे कालवणची, त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालून ते वाढवू शकता। चिंचेचा कोळ घातल्यानंतर आता आपण गॅस फास्ट ठेवायची आहे। आता आपण कालवणची टेस्ट पाहणार आहोत। आंबट जास्त असेल पाणी घालायचं किंवा मीठ कमी असेल, मीठ आता ह्या वेळेला टेस्ट करून करायचं, कारण चिंचेमध्ये ऑलरेडी मीठ असते। तर अगदी थोडंसं मी मीठ ह्यामध्ये घालते आणि पुन्हा एकदा ही परात द्यायची आहे आणि फास्ट गॅसवरती 1 उकळी काढून घ्यायची आहे। प्रत्येक गृहिणीपुढे खूप मोठा प्रश्न असतो की जेवायला काय बनवायचं। तर जेव्हा तुमच्याकडे ऑप्शन नसेल तेव्हा हे फोडणीचं कालवण नक्की बनवा, तुमच्या घरी सगळ्यांना खूप आवडेल। तर छान अगदी 5 मिनिटांमध्ये ही आपली रेसिपी तयार होते। तर उकळी आलेली आहे छान, त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे। आपलं हे फोडणीचं कालवण रेडी झालेलं आहे। आणि त्यासाठी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ह्या फोडणीच्या कालवणबरोबर तुम्ही पापड, चणे भाजून घ्या किंवा मासली फ्राय असेल, काही तुम्ही त्यामध्ये वापरू शकता किंवा फक्त वाफळता भात आणि त्याबरोबर ही सुक्का बोंबील घातलेली कालवण खूप टेस्टी लागते। ह्या फोडणीच्या कालवणला दुसरा एक ऑप्शन आहे की तुम्ही ऑमलेट देखील करू शकता किंवा त्यामध्ये अशी बॉइल्ड अंडीसुद्धा घालू शकता। तर ह्या सगळ्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की ती पहा आणि त्याप्रमाणे बनवा। मागील व्हिडिओमध्ये मी टिप्स अँड ट्रिक्स दाखवलेल्या, तर तुम्हाला त्या खूप आवडल्या आणि तुम्हा सगळ्यांना ज्या प्रतिक्रिया केल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।